हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो, आपण आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये 4 टक्स ब्लाऊजचं डायरेक्ट अस्तरवरती कटिंग बघूयात. कारण 4 टक्स ब्लाऊजला पेपर कटिंग नाही केलं तरी चालतं, आपण डायरेक्ट अस्तरवरती पण त्याचं कटिंग करू शकतो, जसं आपण प्रिन्सेसचं करतो तसं. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच सविस्तर बघणार आहोत. त्याचबरोबर मुंड्यामध्ये घोळ न येण्यासाठी काय करावं, आपण पाठीमागच्या मुंड्याचा आकार कशा पद्धतीने दिला पाहिजे, याच्यावर पण आपण आज सविस्तर पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अगदीच कुठे स्किप करू नका. पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी डिटेलमध्ये समजतील. तर बघा, 38 मापाचं ब्लाऊज कटिंग असणार आहे. बाही तयार 7ची असणार आहे. त्यासाठी मी पूर्ण 1 मीटर ब्लाऊज पीस घेतलेला आहे. 4 टक्सला जास्त कपडा लागतो. आता बघा, कुणी म्हणतं की 4 टक्सला जास्त कपडा नाही लागत, पण लागतो. तर बघा, म्हणजे मी 1 मीटर त्या साईजमध्ये घेतलेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला 38च्या खाली साईजमध्ये कटिंग करायचं असेल तर तुम्ही 90 सेंटीमीटर किंवा 80 सेंटीमीटर जसं तुम्हाला कपडा लागेल तसं घेऊ शकता. आता बघा, इथं मी डबल फोल्ड केलेला आहे. बंद बाजू माझ्याकडच्या साईडला आहे, ओपन बाजू अपोजिट साईडला आहे, म्हणजे पुढच्या साईडला आहे. आता इथं 13.5 इंच उंची आहे, तर इथं मी 14.5 वरती टिक करते. आणि त्यांना अजून थोडीशी पाव किंवा अर्धा इंच उंची वाढवायची होती, तर मी इथं नॉर्मल केलं आहे फक्त. इथं बघा, अशा पद्धतीने अर्ध्यातल्या 2 रेषा जरी इथं जास्त घेतल्या तरी पण चालेल. अगदी किंचित वाढवायची होती, तर इथं मी तेवढी शोल्डर मी इथं 6 इंच टाकलेला आहे. पूर्ण शोल्डर 11.5 आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन मिळून त्याचं 12 इंच होतं. त्यातलं मी निम्म 6 इंच टाकलेलं आहे शोल्डर, कारण आपलं हे डबल फोल्ड कपडा आहे. ठीक आहे. गळाची उंची तुम्ही इथं तुमच्या उंची म्हणण्याप्रमाणे कस्टमरच्या घेऊ शकता. आणि फक्त रुंदी मी इथं 2.25च घेतलेली आहे. आता तुम्हाला इथं 2.5 घ्यायची असेल तर घेऊ शकता, पण शोल्डर उतरत असतील तर मग तुम्ही इथं 2.25च गळा रुंदी घ्या. आता इथं बघा, मुंड्याचे छातीचा 4था भाग टाकला आहे मी, आणि 1.5 ते 2 इंच तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आणि टेप असा डबल फोल्ड करायचा आहे. बरं, हे 3 पॉईंट काढायचे आणि हे 3च पॉईंट आपल्याला जुळून घ्यायचे, जेणेकरून काय होतं की मुंड्यातला घोळ कमी होतो, म्हणजे मुंड्यामध्ये घोळ येतच नाही. आणि मेन म्हणजे असं होतं की आपल्याला जेवढा आकार द्यायचा असतो मुंड्यामध्ये, आपण तेवढाच दिला जातो. किंवा आपण जास्त आता ज्यावेळेस बाहीसुद्धा खेचली जाते, आता एका ताईने मला कालच कमेंट केली होती की ताई, बाही पण वरती हात केल्यावर वरती खेचली जाते आणि खालून ब्लाऊज उचलला जातो, म्हणजे वरती जातो. तर त्याचंसुद्धा कारण इथं तेच असणार आहे की तुमच्या मुंड्याचा आकार व्यवस्थित घ्या, जेणेकरून बाहीचा मुंड्याचा दोन्ही पण आकार व्यवस्थित असेल तर तुमचं कुठेही बाही सरकणार, कुठे खेचणार नाही. तर बघा, आता अशा पद्धतीने आपण इथं कमरेचा 4था भाग टाकला आहे, शिलाई मार्जिन टाकले, आणि इथं मी बॅकनेकचे टक्स पण मी इथं 4.5 इंच रुंदी 4.5 इंच उंचीवरती घेतलेले आहेत. ठीक आहे. आता इथं तुम्हाला तसंच करायचं आहे जसं मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि मुंड्यामध्ये म्हणायला गेलाल तर तुम्ही याला मी इथं जसं मी इथं मार्किंग करून दाखवलं तसंच घ्यायचं आहे. कारण मी आता ह्याच्या मागच्यासुद्धा 2-3 पेपर पॅटर्न कटिंग दाखवली होती, त्यामध्ये सुद्धा मुंड्याचा घोळ नाही यावा म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे, जेणेकरून मुंड्याचा घोळ येणार नाही. तर आपल्याला हे 3 पॉईंट काढूनच जुळवायचे आहेत, जेणेकरून मुंड्यामध्ये घोळ येणार नाही आणि मागच्या मुंड्याचा परफेक्ट आकार येतो. ठीक आहे. आता मागच्या मुंड्याचा पहिला परफेक्ट आकार आला तर आपला पुढचा मुंड्याचा सुद्धा परफेक्ट आकार यायला मदत होते. तर पाहू शकता, आता आपलं बॅक पॅटर्न इथं कटिंग रेडी झालेलं आहे. आता फक्त आपल्याला फ्रंट पॅट कट करायचं आहे. आता फ्रंटसाठी पण आपल्याला काय करायचं आहे ते पुढे सांगते. हे खूप महत्त्वाचं आहे 4 टक्स ब्लाऊजमध्ये. आता इथं बघा, ज्यावेळेस तुम्हाला उंची वाढवायची असेल त्यावेळेस तुम्ही इथं 4 टक्स ब्लाऊज कटिंग करताना खालच्या साईडने 2.5 इंच तरी जास्त ठेवा. शक्यतो तेवढं नाही ठेवलं तरी तुम्ही इथं 2 इंच तरी नक्कीच ठेवू शकता. आता मी इथं 2 इंच वाढवणार आहे, जास्त नाही. तर बघा, आता इथं 2 इंच मी का वाढवणार आहे खालच्या साईडने ते तुम्हाला दाखवते. कारण 2 इंच एक्स्ट्रा आपल्याला कमरेच्या बॉटमच्या साईडने पाहिजे मार्जिन. आता इथं मी अगोदर मार्किंग करून घेते वरच्या साईडचं. आता इथं आपण वर शोल्डरला पण मार्किंग करून घेऊया, मुंड्याचं पण घेऊया आणि साईडचं पण घेऊया. आता जे काही बॅक पॅटर्नचं आहे ते आपण मार्किंग करून घेतलं, फक्त खाली आपण कपडा 2 इंच सोडलेला आहे. ठीक आहे. फिटिंग लेवलला पण आहे
आणि आता आपण गळा रुंदी टाकून घेऊया 2.25 इंच आणि पहिला आपण हे मुंड्याचा सरळ मार्किंग करून घेऊ आणि अर्धा इंच आतमध्ये येऊन पुढच्या मुंड्याचा आकार देऊन. आता बघा तेवढा दिलाय मी. आता पुढच्या गळा पण मार्किंग करून घेऊ. तर इथं मी पुढचा गळा 6 इंच टाकलाय आणि आकार देऊन घेतलाय. गळा रुंदी पुढची पण सेमच ठेवायची 2.25 इंच. आता बघा हे अशा पद्धतीने मार्किंग झाले. आता आपण इथं 2.5 इंच, आता डायरेक्ट आपण कपड्याला 2 इंच ठेवला होता. आता मी खालच्या साईडकडून वरती येते 2.5 इंचवरती मार्किंग केले आणि अशा पद्धतीने रेष मार्किंग करून घेतली. ठीक आहे. आता इथे थोडासा उंच आकार आपल्याला अर्धा इंच अजून वरती द्यायचा असतो, जो की आपला योगपट्टीचा म्हणजे क्रॉसपट्टीचा असतो. त्यानंतर आता इथे थोडंसं व्हिडिओमध्ये ती दिसलं गेलं नाही आहे, पण इथं मी वरती 3 इंच आलेली आणि आतमध्ये एक टक्स आडवा दिलेला आहे. आता हे उभा टक्स देते ते 2.5 इंच वरती उंचीला घ्यायचं आहे आणि आडवा आपल्याला 4 इंच वरती घ्यायचा आहे. आणि बघा अशा पद्धतीने हे पण मुंड्याचा आतमधून आपल्याला हे आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथं बघा वरती 4 इंच आले, आतमध्ये 6 इंच यायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व टक्स आपले देऊन घ्यायचे आहेत. आता थोडेसे टक्स पॉईंट आपल्याला कसे घ्यायचे ते मी तुम्हाला एक थोडक्यात दाखवते. तर बघा आता इथं मी 1 इंचचा घेतला आहे आणि बाकीचे सगळे आपण इथं पाव इंच मार्जिन घेणार आहोत. आता इथं हे तुम्हाला थोडक्यात नाही समजलं तर मी या ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग दाखवते, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला या ब्लाऊजचं पूर्ण शिलाई बघायचं आहे का, तर कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आपण याचं पूर्ण शिलाई बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा आता अशा पद्धतीने हे आपण 4 टक्स ब्लाऊजचं मार्किंग केलेलं आहे. जो आपला हुकलूक पट्टीच्या तिथला टक्स असतो तो उंचीला आपण योगपट्टीपासून वरती 3 इंच घेतलेला आहे आणि आतमध्ये आपण 2.5 इंच घेतलेला आहे. ठीक आहे. आणि मार्जिंग आपण पाव इंच घेणार आहोत दोन्ही साईडने. त्या अगोदर आपल्याला आता इथं योगपट्टी क्रॉसपट्टी कट करून घेतली. पण आता इथं काय झालं, आपण जे इथं वाढवलेलं आहे ते आपल्याला इथं वाढवायचं आहे आणि ते कटिंग करायचं आहे. आता इथं 4 टक्स कटिंग करताना ज्यावेळेस आपण सुरुवातीला माप टाकतो त्यावेळेस 1 इंच एक्स्ट्रा टाकलेलं असतं मागच्या साईडला. तर आता आपण पुढच्या साईडला सुद्धा 1 इंच एक्स्ट्रा टाकायचं आहे का, एवढी काही गरज नाही आहे. पण तरीसुद्धा कपडा कमी नाही पडावा, फिटिंग लेवलच्या साईडनी मार्जिन नाही राहिलं तर मग ते सुद्धा प्रश्न असतो. पण त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, जसं आपण प्रिन्सेस कटला वाढवतो, जसं आपलं टक्स पॉईंटला मध्ये जातं आपण पुढे वाढवतो, मग तसंच आपलं इथं मध्ये जाणार, आपण इथं पुढे वाढवणार. जसं की आपण इथं टक्सला 1 इंच आतमध्ये जाणार तर पुढे आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे आणि अर्धा इंच आपलं मुंड्याच्या साईडनं टक्स देण्यासाठी जाणार, तर पुढे सुद्धा वाढवायचं आहे. आणि इथं आपण क्रॉसपट्टीच्या खाली 2 इंच का वाढवलं, क्रॉसपट्टी खालच्या साईडकडून घेतली आणि वरच्या साईडकडून आपण का केलं, तर ते आपले टक्समध्ये आपलं जाणार आहे आणि आपण जॉईन करण्यात पण जाणार आहे. ठीक आहे. त्यासाठी इथं मी शोल्डरला सुद्धा थोडासा उतार दिला आहे, कारण ह्या कस्टमरचे शोल्डर खूप जास्त उतरतात. ठीक आहे. त्याच्यामुळं त्यानंतर बॅकचा सुद्धा मी इथं कटिंग करून घेतलेला आहे. 4 टक्स ब्लाऊज कटिंग करायला आणि स्टिच करायला खूप सोपं आहे. आता तरी जास्त प्रिन्सेस आणि कटोरी ब्लाऊज वापरला जातो, 4 टक्स नाहीत वापरत. तरीसुद्धा 4 टक्स ब्लाऊज खूप छान पद्धतीने स्टिच करून घेऊ शकतो आपण, फिटिंगला वगैरे मस्त बसतो. तर ह्याचीसुद्धा आपण पूर्ण 28 ते 44पर्यंत संपूर्ण कटिंग आपण बघूयात ज्यावेळेस आपण क्लास सुरू करतो त्यावेळेस. तर बघा आता आपण बाहीचं कटिंग करूयात. आता बाहीचं कटिंग करताना बऱ्याच ताई म्हणतात की आम्हाला मुंड्याचा आकार येत नाही, तर त्यासाठी आपल्याला काय करायचे बघा, अगोदर जे काही तुमचं बाहीचं कटिंग करायचं आहे त्याची तुम्हाला घडी घालायची आहे. तुमचं छातीचा 4था भाग आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. मुंडा खोली 3 इंच घ्यायचं आहे, आतमध्ये 2.5 इंच यायचं आहे मुंड्या खोलीच्या तिथूनच. आता इथं बघा एक 3 इंचवरती मार्किंग केले आणि एक 2.5 इंचवरती केले आणि अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. फक्त तेवढाच पॉईंट आपल्याला जुळवायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही आकार दिला तर तुमचं बाहीचं कटिंग अगदी परफेक्ट बसेल आणि तुमच्या बाहीचा आकार देण्यासाठी मदत होईल. किंवा तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मी स्केल टॅग करते, स्केलची लिंक, त्यावेळेस तुम्ही तिथे जाऊन टॅगवर तुम्ही डायरेक्ट क्लिक करून
फ्लिपकार्टवरती जाऊन तुम्ही ती स्केल ऑर्डर करू शकता. आता बाहीचा आकार देण्यासाठी स्केलसुद्धा निघलेले आहेत, म्हणजे पट्टीचा वापरसुद्धा तुम्ही इथं करू शकता वेगवेगळे आकार देण्यासाठी. तर ते सुद्धा तुम्हाला मी इथं टॅग करते, तुम्ही घेऊ शकता. आता इथं मागच्या पुढच्या मुंड्याचा मी आकार व्यवस्थित देऊन घेतला आहे. थोडासा आपल्याला अस्तरच्या साईडला थोडा जॉईंट येणार होता, तर तो सुद्धा मी इथं काढून घेतला आहे. तर पाहू शकता तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीत मी बाहीचं कटिंग केलेलं आहे. आता इथं थोडंसं आपल्याला जॉईंट द्यायचं आहे, जास्ती नाही पण अगदी थोडासा. तर तो सुद्धा मी इथं कपडा काढून ठेवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असं आता बॅकचं झालं आहे, फ्रंटचं पण झालं आहे, सगळे आपलं इथं अस्तरचं कटिंग झालेलं आहे. आता आपण इथं डायरेक्ट आपण मेन ब्लाऊज पीसचं सुद्धा हे अस्तर ते त्याच्यावरती ठेवून कटिंग करू शकतो. पण अगोदर बाही आपल्याला पुरते का ते बघूयात. तर बघा, अशा पद्धतीने परफेक्ट बाही पुरते. आता मी तुम्हाला मागच्या मुंड्याचा बाहीचा आणि मागच्या मुंड्याला मी इथं आकार तुम्हाला व्यवस्थित सगळं जुळून दाखवलं. आता इथं आपण थोडंसं बाहीला इथं कट लावणार आहोत, जॉईंट करणार आहोत, ते तुम्हाला मी स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. ठीक आहे. तर बघा, आता इथं आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे. आता फक्त आपल्याला मेन फॅब्रिकचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता मेन फॅब्रिकचं कटिंग करताना आपण ज्यावेळेस आपलं एक साईडकून बाहीचं असतं, एक साईडकून आपल्याला बॅक पॅटर्न करायचा असतो, पण हे सेम होता सगळीकडे, फक्त ह्याला थोडेसे काठ होते. तर त्या एका काठाकडून मी म्हणजे थोडेसे वेगळ्या कलर कॉन्ट्रास्टचे काठ होते त्याला, तर ते मी एक साईडकून अगोदर बाहीचं कट करून घेतलं, एका साईडकून मी ह्याचं कटिंग करून घेतलं बॅक पॅटर्न. आणि आपल्याला इथं बाहीला पुरणार नाही, त्यासाठी जॉईंट पण द्यायचे आहेत. तर आपल्याला उरलेल्या कपड्याची देऊयात, पण त्या अगोदर फ्रंट पार्ट आपण तयार करून घेऊयात, म्हणजे कटिंग करून घेऊयात. थोडक्यात आता अस्तरला इथं थोडासा जॉईंट येणार आहे फिटिंग लेवलला, तो आपल्याला जॉईंट देऊयात आपण शिवताने. आणि बाकीचं तर आपण जसं जास्त लागेल तसं आपण इथं कटिंग केलेलं आहे मेन फॅब्रिकचं. ठीक आहे. आता त्यानंतर योगपट्टी पण कट करून घेऊया. आता योगपट्टीला प्रत्येक भागातली भाषा वेगळी, कुणी क्रॉसपट्टी म्हणतं, कुणी योगपट्टी म्हणतं, कुणी कंबरपट्टी म्हणतं. तर वेगवेगळ्या भाषा आहेत. तर आमच्या इकडं शक्यतो योगपट्टी किंवा क्रॉसपट्टी म्हणतात. तर बघा, अशा पद्धतीने मी आता इथं पूर्ण कटिंग करून घेतले. आता पायपिंग करताना सुद्धा आपल्याला तिरक्या पट्ट्या काढायच्या असतात, त्यासुद्धा मी इथं काढून घेतल्या. तर आजचा व्हिडिओ इतका. चला, 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग तर समजलंच असेल. नसेल काही समजलं तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब. भेटू उद्याच्या